बनवणाऱ्याचं नाव काय? थोडं थांबा. तुमच्याबद्दल काय त्यांनी ऐकलं ते तुम्ही सांगा. तर जे पण हे अनाथ ठिकाणी बनवलं आणि अनाथ ठिकाणी बनवल्या चेतनात भगवंत राहत असताना राजा प्रसंजे आपल्या निवासस्थानापासून निघाला. जिथपर्यंत रथ आहे तिथपर्यंत रथात बसून गेला. नंतर तो पायी गेला. कोण गेला? राजा प्रसंजित गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनवले. भगवंताकडे चेतवनात राजा प्रसंजित गेलेला आहे. भगवंताला वंदन केलं आणि विनंती केली, भगवान उद्या सकाळचं भोजन माझ्याकडे राहील. जे आदरातिथ्य मी करणार आहे त्या आदरातिथ्याचा आपण स्वीकार करावा. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन करावे, त्यांचा धर्म कळावा, त्यांच्यावर श्रद्धा बसावी हा होता. आणि राजा प्रसंजितच्या मनामध्ये जनतेबद्दलची अपार आदर होता. मग त्याला असं वाटतं त्या दिवसाला की उद्या सकाळचं भोजन भगवंताचं आपल्याकडे द्यावं आणि भगवंताने लोकांसाठी मार्गदर्शन करावं. भगवंताचा धर्म लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणजे लोक सुद्धा भगवंताच्या धर्माचं पालन करतील, त्याचा धर्म जाणून घेतील आणि भगवंताचा अधिक विश्वास लोकांचा दृढ होईल. भगवान बुद्धाने त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्त्याने ओलांडून पूर्वनेतीकडे येऊन विराजमान झाले. भगवंताने सकाळी भिक्षू संघासह त्या श्रावस्ती नगरीमध्ये प्रवेश केला. चौरस्ते ओलांडले आणि तिथे त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. त्या ठिकाणी पोहोचले. भोजन संपल्यावर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतृ समूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला. भोजन झाल्यानंतर राजाने सांगितलं, भगवान आपण इथे या चौरस्त्यामध्ये आपल्या स्टेजची व्यवस्था केलेली आहे आणि त्यावरती बसण्याची व्यवस्था झालेली आहे. लोकांना तुम्ही प्रबोधन करायचं, मार्गदर्शन करायचं, प्रवचन करायचं आहे. आणि भगवंताने भोजन संपल्यानंतर तिथे आले आणि आपल्या धर्मोपदेशाला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी त्या श्रोतावृंदामध्ये दोन व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते. दोन जण ऐकायला व्यापारी लोक आलेले होते. भगवंताचं प्रवचन ऐकण्यासाठी त्या चौरस्त्यामध्ये जिथे भगवंताला बसण्याची व्यवस्था केली त्या चौरस्त्यामध्ये लोक आलेले आहेत. तर त्या व्यापारी सुद्धा होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडून आणावा. या राजाची किती थोर शांत दिसते, किती सर्वव्यापी शोधक बुद्धीचा सिद्धांत आहे आणि तो एक व्यापारी भगवंताचं प्रवचन ऐकत आहे. आणि मग शेजारच्याला आपल्या मित्राला म्हणतो का या राजाचा किती दूरदृष्टिकोन आहे की आम लोकांना सुद्धा भगवंताचं धर्म उपदेश ऐकण्याची संधी राजाने उपलब्ध करून दिली. किती हे राजा उदात्त आहे. ही वाणी जी आता आपण ऐकतो हे कुठेही शक्यतो ऐकायला मिळत नाही. पहिल्यांदा आपण ऐकत आहोत. इतकी मधुर वाणी, इतकं सुस्पष्टपणे मानवी जीवनाचं कल्याण करणारा धर्म भगवंत सांगत आहे. या राजाचा हेतू खूप उदार आहे. राजा धन्यवादास पात्र आहे. असा एक व्यापारी त्याच्या मित्राला दुसऱ्या व्यापाऱ्याला म्हणतो. त्यावेळेला दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येते आणि या राजाचा किती मोठा आहे. दुसरा व्यापारी काय म्हणतो, त्याचा मित्र, अरे राजाचा मोठेपणा केला. हा राजा त्यांनी जनतेला या
चौरस्त्यावरती बोलवलं. सर्व रस्ते येणाऱ्या जाणाऱ्यासाठी अडचण निर्माण झाले, रस्ते ब्लॉक झाले, बंद पडले. राजा मूर्ख आहे आणि असं दाखवतो प्रोजेक्टच्या चौरस्त्यावर त्याला हे काही बरोबर नाही. अशा पद्धतीचं त्याचा दुसरा मित्र त्याच्याकडे होता. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेली वासू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत राहते. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध या राजामागून जात आहे. ते नगर सोडल्यावर दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले ते एकत्र आले. मग हा परत काय त्याला पुष्टी जोडतो दुसरा व्यापारी. राजाला तर मोठं म्हणतो, पण दुसरं काय सांगतो की उदाहरण देऊन मित्रा जसं गाडीला म्हणजे आपण म्हणतो बैलांनी कधी गाडी ओढली तर त्याच्या पाठीमागे काय चालतात, चाकं चालतात बैलाच्या पाठीमागे गाडीची चाकं. तसंच गायला जर कधी चुकलं आपल्याला बैलगाडीला त्याच्या मागे ते वासू सुद्धा चालत राहतं. तसा या राजाच्या मागे राजा आश्रय मिळावा या हेतूने तथागतांनी राजाचं म्हणणं ऐकलं आणि सर्व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडचणी टाकून या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात केली. म्हणजे गायीच्या मागे चालणारं हे भगवंत कोण आहे तर वासू आहे असं त्याने संबोधन केलं. मग भगवंताचं प्रवचन ऐकल्यानंतर हे दोघी जिथे मुक्कामाची व्यवस्था सराईमध्ये केली म्हणजे धर्मशाळेत केली. त्याला सराई हा शब्द पण आहे मुक्कामाच्या ठिकाणी येणार जाणाऱ्या लोकांच्या. तर ते दोघे एकत्र नंतर आलेले आहेत. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर्मालाधिक देवतांनी सैनिक आणि संरक्षित ठेवले. मद्यपानाच्या मुद्द्यावर दोघजणी गेले, पण ज्या व्यापाऱ्याने भगवंताबद्दल आणि राजाबद्दलही चांगले उद्गार काढले तर चारही दिशेतील देवतांनी त्याला सुरक्षित केलं, सतेज केलं. मित्रा, मद्यपान करणे बरोबर आहे, तरी तो आला मुद्द्यावरती पण पिऊ नको. आणि त्याच्या मनाचा कल बदलून गेला, त्यांनी काहीच केलं नाही. यावर दुसरा मात्र पिसाच्याने पिसाळ्याप्रमाणे एकसारखा पित होता. आणि ज्याने भगवंताला नाव ठेवले, राजालाही नाव ठेवलं. जसा पिसाळेला माणसाचा बावळ झालेला तसं पिसाळते शहरावर पडते आणि काही चालत राहते. त्या पद्धतीने याला जेवढं येईल तेवढं पीत केला. शेवटी झोप आल्यानंतर प्रत्येकाच्या जवळ रस्त्यावर पडला. बरेच जरी आपल्याला त्या तऱ्हेचे लोक हम रस्त्याच्या बाजूला पडलेले दिसतात. दारू भरपूर प्यायचे, घरी जाण्याचं सुचत नाही. अशा वेळेला तो रस्त्यावर पडतो आणि तिथं आपला आराम करतो. त्या दुसऱ्या व्यापाऱ्याने खूप दारू पिली आणि तिथेच तो रस्त्यावरती पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या व्यापाऱ्याचा गाडी खाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी गाडी चालवणारा सातारा न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि तिथून मरण पावला. हा रस्त्यावर झोपलेला आहे. याचे लवकर सागर जे काही व्यापार करण्यासाठी साहित्य त्यांनी आणलं त्या साहित्याच्या बैलगाडीवर थांबलेले आहेत. आणि जो पहिला व्यापारी जो सुधीमध्ये आहे त्यांनी नशापान केलं नाही तो सकाळी लवकरच उठला आणि अंधारात त्यांनी बैलगाड्या होत्या आणि दुसऱ्या गावाला व्यापार करण्यासाठी निघाले. हा रस्ता पडलेला होता. बैलाला दिसणारे आणि गाडी हलणाऱ्याला सुद्धा हा पडलेला दिसणारे याच्या अंगावर बैलगाडीचा चाक केला आणि आणखी मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्याकडे मुलगी वाकवल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनित करण्यात आले. हा जो सुधीत राहिलेला व्यापारी आपल्या नंतर चाकराला जेव्हा सकाळी गावठी दुसऱ्या डब्यामध्ये जातो, दुसऱ्या देशामध्ये जातो तर तिथला राजा अचानक मरण पावलेला असतो. आणि हा राजा मरण पावल्यावरती नागरिक म्हणतात की राजाचा जो अश्वमेघामध्ये मिळालेला घोडा आहे हा घोडा ज्याच्यामुळे नतमस्तक होईल तोच आपल्या देशाचा राजा बनेल. कोणी कर्तृत्वाला राजा बनायचं नाही, कुठल्या
या देशातून त्या देशात जात असताना त्या देशाच्या नगरीमध्ये गेलेला आहे आणि हा घोडा येतो आणि या व्यापाऱ्याच्या पुढे आपलं पुस्तक टेकवतो, त्याला बंधन करतो. लोक त्याला म्हणतात तुम्ही आमच्या देशाचे राजे झाले. तो म्हणतो मी व्यापारी आहे. नाही, तुम्ही आमच्या देशाचे राजे झाले, कारण घोडा तुमच्या पुढे येऊन नतमस्तक झाला, त्यांनी कोणापुढे नतमस्तक झालेला नाही आणि आमचं राजाचं पद तुमच्यासाठी वाढ बघत आहे आणि तुम्ही त्याला विचार तुम्ही राजा बनवलं पाहिजे. आणि लोकांनी या व्यापाऱ्याला प्रथम पहिला व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याला राजा बनवलं. त्याचा राज्याभिषेक सुद्धा करण्यात आला. यानंतर आपल्या जीवनात शिकणारी यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली विलक्षण कलावली मनात आनंद भगवान उतारले गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्याला आमंत्रण दिले. महाराजांनी श्रावस्ती नगरीच्या चौरस्त्यावरती बसून जो भगवंताचा उपदेश ग्रहण केला, नंतर मित्रासोबत दारूच्या कृत्यावर गेला तरी तिथे चातुर्याची महाराजांनी त्या देवतेने त्याचं रक्षण केलं. पूर्वेन भटरस्तो, दक्षिणेन इगडस्तो, पश्चिमेन वृळपक्षो, कुबेर उत्तर दिशान, हे चार चातुर महाराज देवता मानल्या जातात. पूर्व दिशेला धृतराष्ट्र, दक्षिणेला विरळपो, पश्चिमेला विरळपो आणि उत्तरेला कुबेर. या आपण मैत्री भावना नावाची एक गाथा पुस्तकामध्ये आहे. त्याच्यामध्ये ह्या गोळी येतात. अहं नवेला भोगी अव्यापच्या भोगी सुखियात्तान परिहरंतु दुःख मुचंतु यथा रत्न संपत्तेतु महाविगचंतु कर्मसका. त्यामध्ये ह्या गाथा दिलेल्या आहेत. मग या गाथेतले देवतांनी त्याला तिथं सावरलं आणि त्याला सावरल्यानंतर तो भगवंताचं जे प्रवचन त्याने चित्तामध्ये ग्रहण केलं आणि त्याचा ध्यास त्याचा सतत अभ्यास करत करत आपला व्यापार या देशातून त्या देशातही गेला, पण तिथल्या लोकांनी त्याला राजा बनवलं. मग एक दिवसाचं भगवंताचं प्रवचन ऐकल्यानंतर तो त्याच्या जीवनाला इतकी कलाटणी मिळाली तर प्रत्यक्ष भगवंतच या नगरीमध्ये आणून त्यांना काही दिवसाचा मुक्काम करून त्यांच्याकडे दररोजचे प्रवचन जर ऐकले, किती लाभ होईल, मला होईल आणि माझ्या जनतेला सुद्धा होईल. मी नव्याने जर राजा झालो तर या जनतेला सुद्धा भगवंताच्या प्रवचनाचा लाभ होईल. म्हणून भगवंताने श्रावस्ती नगरीमध्ये येतो, भगवंताला विनंती करतो, निमंत्रण देतो. त्यावेळी त्या जगतवंत बुद्धाने त्या दूरदृष्टी व्यापाऱ्याच्या वृत्तीचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितल्याने म्हटले. जेव्हा व्यापारी आणि व्यापाऱ्यांनी भूतकाळात घडलेली घटना भगवंताला सांगितली, भगवान तुमचं प्रवचन मी अमुक स्थळी या ठिकाणी ऐकलं होतं, माझ्या मित्राने ऐकलं होतं. मित्राने त्याचा व्यापार सुद्धा तो मरण पावला, दारूच्या गुप्तावेला जास्त दारुड्याने मरण पावला. मग भगवंत म्हणतात ज्या सत्विवेक बुद्धीने धम्मज्ञानी जाणला, तपासला, आचरणात आणला, जाणाती, पसाती, पजानाती या तीन गोष्टी जो करतो धर्माच्या बाबतीत, धर्माला पाहतो, धर्माला तपासतो आणि आचरणात आणतो, आणि जो आणतो त्याचं मंगलही मंगल होते. म्हणून भगवंत म्हणतात की मित्रा, त्याची दुष्ट बुद्धीचा व्यापारी जो असल्याने त्याचा मृत्यू ओढवला. आपण म्हणतो मराठीमध्ये विनाश काले विपरीत बुद्धी. माणसाचा विनाश झाल्यानंतर कसं होईल म्हणून मी काय सांगितलं होतं. तिसरा खंड सुरू झाला, उपस्थिती तर वाढवा, पण आपलं चित्त एकांत श्रवण करतात. जर माझा आवाज मोठा होत असेल, ऐकायला पर्यंत मला विचार करा.
चाल करतात या 5 शत्रूंबरोबर बाजूला करत नाही तोपर्यंत आमच्या 4 गोष्टी कोणत्या होत नाही आमच्याकडनं शत्रूला पार केलं तुम्ही तर 4 गोष्टी कोणत्या करता येतात तुम्हाला त्या जर गोष्टी आहेत की धर्म ऐकला चांगल्या प्रकारे असं समजतो 5 शत्रूच्या बाधा दूर केल्या तर 4 गोष्टी तुम्ही करता हे तर ते शत्रू झाले ना म्हणजे हिंसा करणे चोरी करणे व्यभिचार करणे खोटं बोलणे आणि आळस करणे हे बाधा आहेत त्या दूर जर ते केल्या तर 4 गोष्टी तुम्ही पाहता तपासता त्या 4 गोष्टीची तपासणी करता कोणते 4 गोष्टी काय करावं कोणीच काही समजायला प्रश्नाचं उत्तर देत ना म्हणजे आपण शिक्षक वगैरे करून राहिलं असं ते खिडकी करून टाका एवढं आपलं शिक्षण करून चुगली न करणे निंदा न करणे हा विषय कायेचे 3 कर्म वाचेचे 4 कर्म मनाचे 3 कर्म 10 कुशल 10 अकुशल कर्म तुम्ही पाहा त्याच्यानंतर 5 प्रकारच्या बाधामध्ये 5 प्रकारचे शत्रू ओलांडले ते ओलांडल्यानंतर तुम्ही 4 प्रकारच्या तपासण्या करता त्या 4 प्रकारच्या तपासण्या कोणत्या आम्हाला झोपत तेच सांगेल आणि झोपतही विचारलं तर तेच सांगेल कायानुपස්සना वेदनानुपස්සना चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना सती पठणाचा विषय त्यामुळे तो 5 प्रकारच्या बाधा कायेचं सदाचरण वाचेचं सदाचरण आणि मनाचं सदाचरण म्हणजे कायेची शुद्धता वाचेची शुद्धता मनाची शुद्धता हे कोणत्या प्रकरणातले आहेत त्याचं नाव काय त्या प्रकरणाचं ते जीवन सुचिता राखणे म्हणजे धर्म त्यातले पण जीवन सुचिता राखायचे तर त्यातले नंतर 3 धातू ते पुढची 3 का हा या 4 तपासण्या तुम्ही केल्या तपासल्या त्याच्यावर चिंतन म्हणून केलं तर आपण विपश्यना म्हणा कायानुपස්සना वेदनानुपස්සना चित्तानुपස්සना धम्मानुपස්සना नंतर 3 घात होते आणि 3 लाभ होते तृष्णेचा त्याग बरोबर आहे दुसरा बरोबर आहे तिसरा तृष्णेचा त्याग नाही 2 बरोबर सांगितले तिसरा पण दृष्टी दृष्टी चित्तघात आणि शीलघात 3 घात होतात आणि त्याचा लाभ जर होत असेल तर शील लाभ होऊ शकतो चित्त लाभ होतो आणि दृष्टी लाभ सुद्धा होतो तेच लाभामध्ये रूपांतर होते हे सर्व आपल्याला थोडंफार आठवलं पाहिजे पुस्तक समोर ठेवून नाही समृद्धीसारखे आपण लहान नाही किती 5 पुस्तक काढतो हे क्रिकेट तर थोडंसं चालायचं पुस्तक पाहायचं तेव्हा ते लक्षात थोडंफार राहू शकते मग इथे प्रकरण असं आहे की मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म आजचं प्रकरण काय सद्धम्माचं पहिले मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म तर मन हे सर्वांचं मूळ आहे अकुशल कर्माचं मूळ मनच आहे आणि कुशल कर्माचं मूळ मनच आहे मन हे सर्वांचं स्वामी आहे आणि
मन हे कारण आहे. मनात जर कधी आमच्या आलं तरच आम्ही कर्म करतो, म्हणजे मनात आलं तर करतो, आम्ही आता करत नाही तसे तसे राहतो. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि त्याची कार्य दुष्ट बनतात. पाप दुःखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्यांचा पाठ प्रवाह करत असतात. एखाद्याच्या मनामध्ये दुष्ट भावना निर्माण झाली, ज्या पद्धतीने रथाला घोडे झुललेले आहेत त्याच्या मागे त्याची चाकं चालतात, तसं या माणसाच्या चिंता जर कधी दुष्ट भावना निर्माण झाली, ज्याला आपण अकुशल कर्म जर कधी निर्माण करण्याची इच्छा झाली, मनात आलं तर त्या चित्ताला दुःखही दुःख मिळणार आहे. तो जरी दुसऱ्यासाठी ते करत असेल, दुसऱ्याला जरी तो खड्ड्यात पाडण्यासाठी खड्डा होत असेल, पहिला तर तोच त्या खड्ड्यात जाऊन पडत राहतो. अशा प्रकारे भगवंत सुद्धा म्हणतात, मनात दुष्ट विचार असले तर त्याचे कर्म सुद्धा दुष्ट असते, त्याचे शब्द सुद्धा दुष्ट असतात, त्याचा विचार दुष्टीचा असतो आणि त्यामुळे त्याच्या मागे दुःखही दुःख लागलेलं असते. मन हे सर्वांचे मूळ आहे, तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडून आणते. मनच हे मूळ आहे आणि या मनात जर मनाने ठरवलं तरच ते काम करू शकतो आपण, कोणतेही वाईट किंवा चांगलं, अन्यथा तसं होत नाही. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्ही चांगली राहतात. जर मनामध्ये सद्विचार जर कधी असले, माझा सद्विचार भगवंताने आता आलं होतं तुम्ही सांगायचं नाही, याच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं भगवंताने तो सद्विचार पेरणीचा मार्ग सांगितला. तो कोणता आहे की ज्याच्यामुळे माणसाचं मंगलच होते. तो विचार कोणता आहे? सदाचाराचा मार्ग भगवंताने अंतिम जो सांगितला माणसाला निब्बाणापर्यंत पोहोचवणारा तो मार्ग कोणता? दोन गोष्टी बरोबर आहेत. एक चुकीला दोन गोष्टी बरोबर. तिसरी जी गोष्ट आहे ती कोणती बरोबर? तो सदाचाराचा मार्ग. मग पंचशील पारायिका